हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. येणारी दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धीची आणि आरोग्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता मी दिवाळीचा पहिला पदार्थ तयार करत आहे, चकलीची भाजणी. तर इथे मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेत आहे. 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे. आणि इथे पांढऱ्या शुभ्र कपड्यावर चांगले कोवळ्या उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. इथे मी वाळत टाकलेले आहेत तांदूळ आणि बऱ्यापैकी सुकलेले आहेत. छान सुकलेले आहेत. आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत 1 किलो, म्हणजे प्रमाण ही वाटी 3 वाट्या भरतील एवढं. आणि 1 पूर्ण वाटी चण्याची डाळ, पाऊण वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा आणि 4 चमचे धणे, 3 चमचे जिरं आणि ओवा 2 चमचे. तर हे सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे. इथे मोजून बघा 3 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजे 1 किलो तांदूळ. बघा 3 वाट्या तांदूळ. हे चांगले मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं. जास्त तांदूळ लाल होऊन द्यायचे नाही. असे बघा तुकडा पडला की समजायचे चकलीसाठी पुरेसं आहे. जास्त तांदूळ लाल होऊन द्यायचं नाही, कारण चकलीला चिकटपणा आला पाहिजे. इथे चण्याची डाळ पण मीडियम गॅसवरच भाजून घ्यायची आहे. इथे मुगाची डाळ खमंग अशी भाजून घ्यायची आहे. बघा, बघू शकता तुम्ही मुगाची डाळ. पोहे, सर्व साहित्य मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. साबुदाणे चांगले छान असे फुलून द्यायचे. फुलले की बघा छान फुलले आहेत. आता सर्व साहित्य एकत्र भाजायचं. धणे, जिरं आणि ओवा, सर्व साहित्य थोडा वास आला की लगेच काढून घ्यायचे. आता इथे आपलं सर्व साहित्य चांगल्यापैकी म्हणजे भाजून झालेलं आहे. तर चक्कीवर आपण थंड झालं की चक्कीवरून दळून आणायचं आहे आणि चकल्या करणार आहोत. तर चकलीचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.